अन्या अविनाशची क्यूट लव्ह स्टोरी भाग 20. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. चला तर सुरू करूया आजचा भाग. मागील भागात लहान असताना आमच्या वर्गातील मुली मला नेहमी चिडवायचे आणि मी त्यांना घाबरून दूर पळून जायचे. पण रेवा नेहमी त्या मुलींसोबत माझ्या बाजूने भांडायची. त्यांना माझी माफी मागायला लावायची. आता पण तसंच आहे. जर कोणी मला मुद्दामून त्रास देत असेल तर त्यालाही ती सोडत नाही. म्हणून आमच्या कॉलेजमध्ये कोणीच माझ्या वाटेला जात नाही. पण जेव्हापासून हा सम्राट सिंग मला त्रास देतोय तेव्हापासून ती माझी जास्तच काळजी करत आहे. त्यासाठी तिने US ला जायचं पण रद्द केलं आणि तिच्या घरच्यांना सांगितलं की तिला तिथे ॲडमिशन मिळालेलं नाही. मी बरोबर बोलले ना रेवा? आणि रेवाकडे रोखून बघत अन्या बोलली, तर आतापासून पुढे तू हे काय नवीन लावले? मी तुला सांगितलं होतं ना की मला तिथे ॲडमिशन मिळालं नाही. मग तू हे काय बोलत आहेस? मला काही समजत नाही. रेवा प्रेमाने दुसरीकडे बघत बोलली. तसं अन्याने तिला मिठी मारली आणि त्या दोघींची ही मैत्री पाहून अवीला मॉन्टीची आठवण झाली. तो पण असाच रेवासारखाच होता. वेळ पडली तर तो आपल्या मित्रासाठी स्वतःचा जीव द्यायला तयार असायचा. खरंच अशीच असते ना मैत्री? आपल्या मित्राच्या सुखात सुख आणि दुःखात दुःख असतो. तो आनंदात तर आपणही आनंदात आणि तो दुःखात तर आपणही दुःखात. खरंच रक्ताच्या नात्यापेक्षाही श्रेष्ठ असते ते हे मैत्रीचे नातं. म्हणून तर मला असं वाटतं की 100 मित्र असण्यापेक्षा रेवा व मॉन्टीसारखा एखादा मित्र असावा जो आपल्यासाठी आपला जीवसुद्धा धोक्यात घालेल. बरं चला आपण निघूया. मी तुम्हा दोघांना ड्रॉप करतो आणि तिथेच बाहेर थांबतो. जर काही मदत लागली तर तुम्ही मलाही बोलवा. मी आतमध्ये येतो आणि तुझ्या बाबांना कॉलेजमध्ये घडलेला सगळा हकीकत सांगतो. त्या दोघींना इमोशनल झालेलं बघून अवी बोलला, कारण त्याला आता अन्याच्या डोळ्यात अश्रूंचा एक थेंबही पाहायचा नव्हता. हो चल अन्या, तुझे बाबा आपली वाट बघत असतील, रेवा म्हणाली. पण मला भीती वाटते. जर ते मला ओरडले तर? अन्या घाबरून बोलली. अन्या, काही नाही होणार आणि आम्ही दोघे तुझ्यासोबत आहोत. जर तुला जास्तच भीती वाटत असेल तर मी देखील तुझ्यासोबत तुझ्या घरी येऊन तुझ्या बाबांना कॉलेजमध्ये काय घडलं होतं ते सांगतो. म्हणजे ते तुला ओरडणार नाहीत. अवी तिला समजावत बोलला. आता कशाला त्यांना समजवायला लागणार आहे? अरे म्हणजे ते तुझं कसं काय ऐकणार? त्यापेक्षा मी आहे ना. मी त्यांना त्या सम्राट सिंगने काय केलं ते सांगते. म्हणजे ते अन्याला ओरडणार नाहीत. रेवा अवीला तुझे आजोबांनी फोन करून काकांना समजावून सांगितले असेलच हे बोलणार होती. तेवढ्यात तिने अन्याकडे पाहिलं आणि विषय बदलला. कारण त्यावेळी अन्या तिच्याकडेच बघत होती. बरं चला पटकन, आधीच आपल्याला उशीर झाला आहे. अवीने घड्याळात पाहिलं आणि गाडीत बसत बोलला. हो चला. रेवा आणि अन्या पण गाडीत बसत बोलल्या. आणि 5-10 मिनिटातच त्यांची गाडी अन्याच्या घराच्या थोडं पाठीमागे उभी राहिली. तुझं घर आलं, रेवा गाडीतून खाली उतरत बोलली. अन्या घाबरत बोलली आणि ही गोष्ट अवीच्या लक्षात आली आणि त्याने पटकन मागे उघडून पाहिलं तर अन्या हात जोडून देवाच्या पाया पडत होती. डोंट वरी अन्या, काहीही होणार नाही. तुझे बाबा तुला अजिबात ओरडणार नाहीत, अवी ठामपणे बोलला. आणि अन्याने त्याच्याकडे पाहिलं तर तिला त्याच्या डोळ्यात आपलेपणा आणि आत्मविश्वास दिसला आणि अन्याला थोडा धीर आला. ती गाडीतून खाली उतरली आणि समोर घराकडे पाहिलं तर तिचे बाबा तिथे चालत ते येरझाऱ्या मारत असलेले दिसले. त्यांना असं फेऱ्या मारताना पाहून अन्याचा तर वासून गळून पडलं. पण रेवाने तिला धीर दिला. ती अन्याला घेऊन घरात गेली तर अन्याची आई तिचा भाऊ हॉलमध्येच बसलेले दिसले. अन्या आतमध्ये आली तसं अन्याला बघून तिचे बाबा तिच्याकडे धावले. त्यांना असं एवढ्या फास्ट आपल्याकडे आलेलं बघून अन्याला भीती वाटली. ते आपल्याला मारणारच आहेत म्हणून तिने दोन्ही हात वर केले आणि स्वतःला कव्हर केला. बाबा माझं चुकलं. मला लेट होणार आहे हे मी तुम्हाला सांगायला पाहिजे होते, पण मी सांगायचीच विसरली. पण तुम्ही मला मारू नका ना. अन्या खाली मान घालून बोलली. तू ठीक आहेस ना? तुला कुठे लागलं तर नाही ना?
अन्याचे बाबा अन्याला कुठे लागले का ते बघत काळजीने बोलले. अन्याचे बाबांचे काळजीचे आणि प्रेमळ शब्द ऐकून अन्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिच्या मनातला भीतीचा पर्वत एका क्षणात वितळला. हो बाबा, मी ठीक आहे. मला काहीच नाही झालं. मला काही लागलं नाही. अन्या हळू आवाजात बोलली. तुला काही झालं नाही हे ऐकून आम्हाला फार बरं वाटलं. तर जेव्हापासून आम्हाला समजलं की तो सम्राट सिंग पुन्हा तुझ्या कॉलेजमध्ये आलेला आणि पुन्हा तुला त्रास देत आहे, हे जेव्हा आम्हाला मयूरच्या मित्रांनी सांगितलं, तेव्हापासून आम्हाला चैन पडत नव्हता. मला तर कधी एकदा तुला पाहतोय असं झालेलं होतं. अन्याची आई तिला जवळ घेत बोलली. काय, तुम्हाला हे सगळं मयूरच्या मित्रांनी सांगितलं? मला वाटलं. तेव्हा पाठीमागे गाडीत बसलेल्या अवीकडे बघून रेवा बोलली. तुला काय वाटलं कोणी सांगितलं असेल? पण अन्याचे बाबा तिच्याकडे बघत बोलले. नाही, काही नाही, रेवा बोलली. मी असंच सहजच विचारलं. अन्याने नाहीमध्ये मान डोलावली. आता थोड्या वेळापूर्वीच यांना कोणाचा तरी काल आलेला आणि ते बाहेर गेले आणि जेव्हा घरी परत आले तेव्हा त्यांनी हे सर्व सांगितलं. अन्याची आई बोलली. काका, तुम्ही पण खोटं बोलला, रेवा हळूच बोलली आणि अन्याच्या बाबांनी तिच्याकडे आश्चर्यानं पाहिलं. रेवा, तू आता काय बोललीस? अन्याचे बाबांनी तिला न समजून हळू आवाजात विचारलं. मला सगळं माहीत आहे काका, आणि तुम्हाला ज्यांनी हे सर्व सांगितलं त्यांचा नातू बाहेरच आपल्या गाडीत बसलेला आहे. त्याला अन्याची खूप काळजी आहे. आज मी पाहिलं. त्याने अन्यावरचा वार स्वतःवर घेतला. त्याच्या हाताला एवढं लागलंय तरी त्याला आता देखील अन्याचीच काळजी वाटत आहे. मी अन्यासाठी खूप खुश आहे की तिची काळजी करणारा, तिच्यावर जीव ओवाळून टाकणारा मुलगा तिला भेटला आहे. मला तुमचासुद्धा खूप अभिमान वाटतो की तुम्ही अन्याच्या बाबतीत खूप चांगला निर्णय घेतला आहे. ती अविनाशसोबत आयुष्यभर सुखी राहील. रेवा अन्याच्या बाबांना अविनाशच्या गाडीकडे बोट करून दाखवत बोलली. काय, ते तिथे बाहेर आहेत आणि तू हे मला आत्ता सांगत आहेस? अन्याचे बाबा म्हणाले. अन्या, मला एक कळत नाही. तू असे कसे वागू शकतेस? रवींद्र अन्याला थोड्या मोठ्या आवाजात बोलले. काय झालं बाबा? मी काय केलं का? अन्या थोडं घाबरूनच बोलली. कारण तिला काहीच समजत नव्हतं. थोड्या वेळापूर्वीच तिचे बाबा तिच्यासोबत प्रेमाने बोलत होते आणि अचानक त्यांना असं ओरडायला काही झालं असावं. अगं, मला आता रेवा बोलली, तुला ज्यांनी मदत केली, तुझ्यावरचा वार स्वतःवर घेतला, ते बाहेरच आपल्या गाडीत आहेत. तू त्यांना घरात का घेऊन आली नाहीस? त्यांनी स्वतःच्या जीवावर उदार होऊन तुला वाचवले आणि तू त्यांना तिथेच बाहेर सोडून आली आहेस. हे मला अजिबात आवडलं नाही. जाऊन त्यांना आज बोलावून घेऊन ये. अन्याचे बाबा रागात बोलले. सॉरी बाबा, माझं चुकलं. मी आत्ताच त्यांना बोलावून आणते. अन्या बाबांची माफी मागत बोलली आणि अवीला बोलवायला त्याच्या गाडीजवळ आली. काय झालं? तू परत का आलीस? आणि असे टेन्शनमध्ये का आहेस? अवी अन्याचा उतरलेला चेहरा पाहून बोलला. ते बाबा मला ओरडत होते की तुम्ही माझी एवढी मदत केली आणि मी तुम्हाला इथे बाहेरच उभं केले म्हणून. त्यांनी तुम्हाला आत बोलावलं आहे, अन्या बोलली. आणि आता त्याला रेवा अन्याच्या बाबांसोबत काय बोलत असेल याचा त्याला अंदाज लागला. तसा तो गाडीतून खाली उतरल्यावर तिच्या पाठीमागे जाऊ लागला. अवी साहेब, मी तुमचे आभार मानतो. आज तुमच्यामुळेच माझी मुलगी सुरक्षित घरी परत आली. रवींद्र अवीसमोर हात जोडून बोलले. अहो, तुम्ही आभार कसले मानता? हे तर माझं कर्तव्यच होतं. आणि तुम्ही मला एकेरी नावाने बोलवत जा. आपल्यापेक्षा मोठ्यांनी मला असं अहो जावं केलं तर मला खूप ऑकवर्ड वाटतं. तेव्हा तुम्ही मला नावानेच बोलवा. अवी नम्रपणे बोलला. खरंच मोठे साहेब बोलत होते अगदी तसेच आहेत अविनाश. माझ्या अन्याचं नशीब काढतील. किती साधे आहेत हे. अन्याचे वडील स्वतःशीच बोलत होते. पण साहेब, तुम्ही तोंडाला मास्क का लावलाय? म्हणजे तुम्ही आजारी आहात का? अवी घरात आल्यापासून अन्याची आई त्याला एकटक बघत होती आणि त्याच्या चेहऱ्यावरचा मास्क बघून त्यांना प्रश्न पडलेला होता. म्हणून न राहावून त्यांनी प्रश्न विचारलाच. ते काकू, मी सांगते तुम्हाला, असं म्हणून रेवाने
अवीच्या कॉलेजमध्ये सांगितलेली सगळी स्टोरी जशीच्या तशी सांगितली. तसं अन्याच्या आईला वाईट वाटलं आणि अवीला त्याहूनही वाईट वाटलं. आपण उगाच खोटं बोललो असं त्याला वाटलं. म्हणून त्याने स्वतःला 4 शिव्या दिल्या आणि खाली मान घालून उभा राहिला. मी उगाच असा प्रश्न विचारला अवीला. असं खाली मान घालून उभा राहिलेला पाहून अन्याच्या आईच्या मनात विचार आला, चला मी सगळ्यांसाठी चहा करते. आजचा दिवस खूप तणावात गेलाय. चहा घेतल्यावर सगळ्यांना थोडं बरं वाटेल. अन्याची आई बरेच हसून बोलली व किचनमध्ये पळाली. तेव्हा रवींद्ररावांनी अवीसोबत जुजबी गप्पा मारल्या. तोपर्यंत अन्याची आई चहा घेऊन आली. सगळ्यांनी गप्पा मारत चहा संपविला. अवी चहा घेत घेत चोरूनच अन्याकडे बघत होता. तिच्या चेहऱ्यावर आता हसू होते हे पाहून तो सुखावला. चहा घेऊन झाल्यावर त्याने सगळ्यांचा निरोप घेतला व एक नजर अन्यावर टाकून तो घरी जायला निघाला. पूर्ण रस्त्यात त्याच्या डोक्यात फक्त अन्याचेच विचार येत होते आणि या विचारांच्या गर्देत तो कधी घरी पोहोचला हे त्याचं त्यालाच समजलं नाही. तर पुढे काय होईल यासाठी ऐकत राहा अन्या अविनाशची क्यूट लव्ह स्टोरी. तर हा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या.